नमस्कार मित्रांनो, व्ही एम स्टडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एस सीच्या अंदाजित कट ऑफ किती खाली जाईल याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. एस सीच्या सर्व अभियोग्यताधारकांचे मार्क्स ॲनालिसिस करणार आहोत आणि समजून घेणार आहोत किती मार्क्सवरती किती अभियोग्यताधारक आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एस सी कट ऑफ किती खाली जाणार आणि किती मार्क्सवाला कॅन्डिडेट सेफ झोनमध्ये असेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर आपण चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या सेशनला. बघा मित्रांनो, एस सी कॅटेगरीच्या कट ऑफच्या ॲनालिसिस लावण्यापूर्वी सुरुवातीला आपल्याला एक नजर एकूण जागेवरती टाकावी लागेल. मित्रांनो बघा, सुरुवातीला पवित्र पोर्टलवरती 30,209 एवढ्या जागा अपलोड झालेल्या होत्या. त्यापैकी विदाऊट इंटरव्ह्यूच्या म्हणजे 19,881, जवळपास 20,000च्या घरात जागा अपलोड झालेल्या होत्या आणि विथ इंटरव्ह्यूच्या 10,000च्या घरात एवढ्या जागा अपलोड झालेल्या होत्या. पण मित्रांनो, यामध्ये काही 1-2 दिवसानंतर आणखी जागा ॲड झालेल्या होत्या, ते पण आपण बघून घेऊया. बघा मित्रांनो, म्हणजे टोटल ही भरती झालेली आहे मित्रांनो 31,179चे. कारण की त्यावेळेस काही आस्थापनांचे जागा अपलोड करायच्या बाकी होत्या, त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. म्हणून ही पदसंख्या आता 31,179 एवढी झालेली आहे. म्हणजे इतिहासातील सर्वात मोठी भरती ही म्हणता येईल. अजूनपर्यंत अशी भरती झालेली नव्हती एवढ्या मोठ्या पदांची. आता एस सीचं किती जागा या पवित्र पोर्टलवरती आलेल्या आहेत त्याच्या आपण एक नजर टाकावीच लागेल, मग आपण ॲनालिसिस करूया. बघा मित्रांनो, एस सी कॅटेगरी म्हटलं तर त्यांना रिझर्वेशन आहे 13% आणि या पदभरतीमध्ये त्यांना 3,277 किती 3,277 त्यांच्या वाट्याला एवढ्या पदं आलेली आहेत. आणि ही पदं मित्रांनो विदाऊट इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू असे दोघंही मिळून एवढी पदं आहेत. आणि म्हणजे त्यांची पर्सेंटेज गेली म्हणायला गेले तर 10.51%च्या जवळपास गेलेली आहे. ओके, आता आपण टोटल एकूण जागेवरती नजर टाकलेली आहे. आता बघू त्यांचा ॲनालिसिस बघूया. बघा मित्रांनो, आता बघूया एस सी कॅन्डिडेटच्या कट ऑफचा ॲनालिसिस. ओके, आता 150च्या वरती जर म्हटलं मित्रांनो किती कॅन्डिडेट आहेत तर 144 कॅन्डिडेट आहेत 150च्या वरती. आणि 140च्या वरती मित्रांनो 455 एवढे कॅन्डिडेट आहेत. हे कॅन्डिडेट मित्रांनो ओपनमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे, म्हणून मेरिट खाली येऊ शकतं. आणि 130च्या वरती जर विचार केला मित्रांनो तर 1175 यांना ॲड करून 1175 आहे बरं काय. हे बघा 144, 455 आणि यांना 1175 एवढे आहेत 130च्या वरती. आणि 120च्या प्लस जर म्हटलं तर 2,845. ओके, एवढे कॅन्डिडेट 120च्या वरती आहेत. आणि 110च्या वरती म्हणायला गेलं तर एस सी कॅटेगरीमध्ये तर 6,123 एवढ्या कॅन्डिडेट हे 110च्या वरती आहेत मित्रांनो. हे टोटल झालेत. आता त्यांचा जर आपण ॲनालिसिस केला, यापैकी जर मित्रांनो टोटल म्हणजे 31,621 एवढे एस सीचे टोटल कॅन्डिडेट आहेत. त्यापैकी पुरुषचा जर विचार केला तर मेलचा जर विचार केला तर 12,436 कॅन्डिडेट आहेत. आणि महिलांचा जर विचार केला तर 19,184 कॅन्डिडेट आहेत. म्हणजे महिलांची टक्केवारी जास्तच आहे. पण यामध्ये या सर्व उमेदवारांमध्ये 150च्या वरती किती आपण आता पाहिलं, 140च्या वरती किती, आणि आता आपण जर त्यांचे मायनस करून पाहिलं तर किती कॅन्डिडेट आहेत ते बघूया. बघा मित्रांनो, आता जर त्यांचं मायनस करून जर आपण ॲनालिसिस केलं तर 150च्या वरती 144 आहेत मित्रांनो. आणि 140 तर 149 यामध्ये जर मायनस करून केलं तर 311 एवढे उरतात. ओके, आणि नंतर 130 139मधून हे मायनस करून केलं तर 720. आणि 120 ते 129 एवढे याच्यामधून मायनस केलं तर 1670. आणि नंतर 110 ते 119
याच्यामधून जर मायनस केलं तर 3278 म्हणजे एवढे कॅन्डिडेट आहे 110च्या वरती, हे मायनस करून. आता समजून घ्या एवढे कॅन्डिडेट जर ओपनमध्ये चालले गेले तर एस सीच्या कट ऑफ आणि त्याच्या जागा आहेत 3000च्या जवळपास. ओके, किती? 3000च्या जवळपास आहेत. हे जागा कशा आहेत मित्रांनो? विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू दोघं. पण एस सी कॅटेगरीला मित्रांनो विदाउट इंटरव्ह्यूच्या जागा जवळपास कमी आलेल्या आहेत, म्हणजे 1000च्याच घरात आलेल्या आहेत. ओके, त्यापेक्षाही कमी आहेत, म्हणून ते कट ऑफ थोडं जास्त जाऊ शकतं मागच्या जर मार्क्सचं ॲनालिसिस केलं तर त्या हिशोबाने. आता आता बघा, जर आपण याच्यावरून जर एक्सपेक्टेड कट ऑफ लावला अंदाजित, तर 1 ते 5साठी 118 ते 122 एवढं कट ऑफ लागू शकतं मित्रांनो. किती? 118 ते 122च्या घरामध्ये एस सीचं कट ऑफ हे 1 ते 5साठी लागू शकतं. किती? 1 ते 5साठी या घरासाठी हे कट ऑफ लागू शकतं. आणि जसं जसं क्लासवरती जाईल तसं कट ऑफ हाय होऊन जाईल. आणि सर्वात विशेष म्हणजे हे कट ऑफ जिल्ह्यानुसार बदलू शकतं मित्रांनो. ओके, हे कट ऑफ जिल्ह्यानुसार बदलू शकतं, कारण काही उमेदवारांनी त्यांच्या पसंतीचा जो जिल्हा दिला नसेल, त्यांनी ते काही जिल्हे सिलेक्ट केलेले असतील. त्यामध्ये जिल्ह्यानुसार आजच्या या भतभतीला कट ऑफ हे जिल्ह्यावाईज बदलू शकतो मित्रांनो. म्हणून लक्षात ठेवा, कोणत्याही कॅन्डिडेट यामध्ये सेफ झोनमध्ये राहू शकतो. तर आपण 1 ते 5चं कट ऑफ किती आहे लागू शकतं? 118 ते 122च्या घरात. आता समजून घेऊया वर्गवाईज कट ऑफ कसं लागू शकतं ते. बघा मित्रांनो, आता वर्गवाईज जर गेलो तर 1 ते 5 आपण म्हटलं 118 ते 122च्या घरामध्ये कट ऑफ लागू शकतं. आणि 6 ते 8 हे कट ऑफ हे विदाउट इंटरव्ह्यूचं सांगतो मित्रांनो मी. विदाउट इंटरव्ह्यू. ओके, विदाउट इंटरव्ह्यूचं कट ऑफ किती लागू शकतं? आता 6 ते 8 म्हणायला गेलं तर एस सीचं जे कट ऑफ आहे मित्रांनो 125 ते 130च्या घरात जाऊ शकतं. कारण की जसं जसं वाढेल, लेवल वाढेल त्याप्रमाणे कट ऑफ वाढत जाईल मित्रांनो. 9 ते 10 असं म्हटलं तर 135 ते 140 घरात जाऊ शकतं. आणि 11 ते 12 तर म्हटलं तर सर्वात हायेस्ट 140 ते 150च्या घरात हे कट ऑफ जाऊ शकतं. आणि जर विथ इंटरव्ह्यूला आलो मित्रांनो, कारण की एस सीच्या विदाउट इंटरव्ह्यूला जागा पाहिजे त्या मानाने थोडा कमी आलेल्या आहेत आणि विथ इंटरव्ह्यूला जास्त आहेत. म्हणजे ते आपण म्हणतो 3000 जागा आहेत, पण ते 3000 जागा कशा विथ इंटरव्ह्यू धरून 3000 आहेत. ओके, आता त्या म्हटलं तर विथ इंटरव्ह्यूला 110 पासून तर 120पर्यंत कट ऑफ 1 ते 5चं जाऊ शकतं. ओके, 110वाला कॅन्डिडेटसुद्धा हे फेज 1चं आहे मित्रांनो फक्त. कारण की पहिल्या राऊंडचं हे कट ऑफ आपण बघतो आहे. कारण की याच्यानंतर जे कन्व्हर्टेड राऊंड येईल किंवा सेकंड राऊंड येईल, त्याच्यामध्ये ते आणखी कट ऑफ खाली जाऊ शकतं. ओके, हा पण फक्त पहिल्या राऊंडचं कट ऑफ बघतो आहे. आणि नंतर मग 6 ते 8चं विथ इंटरव्ह्यूचं कट ऑफ हे 115 ते 125च्या घरात जाऊ शकतं. आणि 9 ते 10चं 126 तर 130च्या घरात. आणि 11 ते 12चं 140 प्लसच्या घरात विथ इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकतं. आणि मित्रांनो, आता आपण जर बघतोय या वेळचं कट ऑफ हे 118 122 होतं. पण आपण जर मागच्या भरतीत 2022च्या भरतीचा विचार केला तर त्यावेळेस ते कट ऑफ मित्रांनो किती होतं हे देखील आपल्याला कळायला पाहिजे. तर त्यावेळेस ते कट ऑफ मित्रांनो पहिल्या राऊंडमध्ये 109च्या दरम्यान आलेलं होतं. किती? 109च्या दरम्यान. कारण की मित्रांनो यावेळेस अभियोग्यताधारकांना मार्क्स थोडे जास्त आहेत, मागच्या भरतीच्या तुलनेत थोडे जास्त आहेत. म्हणून ह्यावेळेस थोडं कट ऑफ जास्त येऊ शकतं. कारण की पहिल्या राऊंडमध्ये हे कट ऑफ 1 ते 5 तर 109पर्यंत आलेलं होतं 2022मध्ये. आणि नंतर जेव्हा सेकंड राऊंड आला तेव्हा ते कट ऑफ 106पर्यंत गेलं होतं. किती? 106 ते 107च्या घरात गेले होतं सेकंड राऊंडमध्ये. अशा पद्धतीने थोडे जसं जसं आपण कन्व्हर्टेड राऊंड होऊन गेलं, त्याच्यानंतर आपलं सेकंड राऊंड आला तर कट ऑफ आणखी खाली जाऊ शकतं. ओके, समजलं? आपण अंदाजित कट ऑफ म्हणतोय मित्रांनो, याच्या दरम्यान जवळपासच लागेल. आपण पूर्ण त्या मार्क्सचा ॲनालिसिस केला आहे, त्यानुसार आपण सांगत आहोत. ओके, आता बघा मित्रांनो, हे झालं वर्ग व्हाईस कट ऑफ. आता याच्यामध्ये आणखी कट ऑफ असतं ते म्हणजे समांतर आरक्षण. त्यानुसार देखील कट ऑफ बदलू शकतं. त्यानुसार देखील कट ऑफ कमी जास्त येऊ शकतं. आता बघा, समांतर आरक्षण ह्या वेळेला मित्रांनो महिला उमेदवारांची सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे महिला उमेदवारांना दिलं गेलेलं आहे. कारण की सर्वात जास्त जागा या महिला उमेदवारांना आलेल्या आहेत. ओपनमध्ये असो आणि कॅटेगरीमध्ये देखील असो, महिलांना जास्त प्रमाणात जागा आलेल्या आहेत. म्हणून यावेळेला जर 1 ते 5चं कट ऑफ म्हणावं गेलं तर
110पर्यंत किंवा 109पर्यंत महिलांचे कट ऑफ देखील एस सीचं येऊ शकतं 1 ते 5. ओके, लक्षात ठेवा. आणि प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अनाथ यांचं देखील कट ऑफ हे खाली जाऊ शकतं 110च्या मित्रांनो. जसं ज्याप्रमाणे ज्या जिल्ह्यावर जसे कॅन्डिडेटने प्रेफरन्स दिला असेल त्यानुसार हे कट ऑफ कमी जास्त होऊ शकतं, ते कोणीही सांगू शकत नाही. ओके, आपण फक्त अंदाज लावतो आहे, कारण की यावेळेला ज्या आपण जे एक्सपेक्टेड कट ऑफ केला आहे त्यापेक्षा महिलांचं कट ऑफ नक्कीच कमी राहू शकतं. किंवा प्रकल्पग्रस्त असो, भूकंपग्रस्त असो, माजी सैनिक असो, अनाथ असो, इतर असो, यांच्या कट ऑफ हे त्या लेवलपेक्षा खाली येतं, 5-6 किंवा 10 मार्काच्या खाली येतं. किंवा जस्ट कॅन्डिडेट भेटले नाही तर त्यापेक्षाही खाली येऊ शकतं. ओके, अशा पद्धतीने आपण सर्व ॲनालिसिस केलं आहे मित्रांनो. अशा पद्धतीने मित्रांनो आपण एस सीच्या सर्व कॅन्डिडेट्सचे मार्क्सनुसार ॲनालिसिस केले आहे. त्याच्यामध्ये मागच्या पदभरतीमध्ये देखील जोडलेलं आहे. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर एस सी कॅन्डिडेटचे कट ऑफ एक्सपेक्टेड किती लागू शकते याविषयी सविस्तर माहिती पाहिलेली आहे. म्हणून अशाच प्रकारे आपण नवीन काही कॅटेगरींचे देखील व्हिडिओ घेऊन येणार आहोत. म्हणून जर आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.